हे सगळं कॅश बॉम्बच्या व्हिडिओचं प्रकरण वाटतंय तितकं सोपं आहे का आणि जेवढं दिसतंय तेवढंच आहे का हा प्रश्न नक्की उपस्थित राहतो। कारण या निमित्तानं झालेलं एक वक्तव्य आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। ते वक्तव्य आहे महेंद्र दळवी यांच्या समर्थकाचं, म्हणजेच आमदार महेंद्र थोरवे यांचं। महेंद्र थोरवेंनी थेट असं म्हटलंय की जे काही घडतंय ते सहज नाही आणि त्याच्या मागे सुनील तटकरे आहेत। आता याच निमित्तानं प्रश्न उपस्थित राहतो की रायगडात जो संघर्ष आहे तो उपराजधानीमध्ये पोहोचलाय का? महेंद्र थोरवे यांच्याकडून सुनील तटकरेंवर निशाणा साधला गेलाय। तटकरे आणि शिवसेनेतला रायगडातला वाद काही नवा नाही। अर्थात आत्ताच्या आरोपामागेही तटकरे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर ते आरोप सुनील तटकरेंनी फेटाळले। महेंद्र दळवींचा जो आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो मी पाहिला आणि महेंद्र दळवींनी दिलेली स्टेटमेंटसुद्धा पाहिली। परंतु मला आत्मविश्वास आहे की आमचे आमदार महेंद्र दळवी साहेब असं काही त्यांच्याकडनं हे शक्य नाही आहे। परंतु अंबादास दानवे यांनी हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। अत्यंत बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही। मला कधी माहिती नाही आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही। त्यामुळे ते व्हिडिओ काय त्याची सत्यता असत्यता ज्यांनी दिला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यांना माहिती, ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतात। माझा याच्याशी कधी दुरान्वय संबंध नव्हता। तटकरे आणि शिवसेनेतलं हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि नागपुरातही ते तापलंय। पण एकदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की नक्की रायगडामध्ये सुरू असलेलं भांडण आहे तरी काय? रायगडात राष्ट्रवादीचा आमदार एकच आहे, पण महत्त्वाची पदं मात्र तटकरेंकडेच आहेत, हे शिवसेनेचं दुखणं आहे। गोगावले चौथ्यांदा आमदार झालेत, पण अद्याप पालकमंत्री काही बनू शकलेले नाहीत। पहिल्या टप्प्यात अदिती तटकरे मात्र मंत्रिपदी आल्या, त्या सुनील तटकरेंच्या कन्या आहेत। सुनील तटकरेंच्या ताब्यात रायगडचं प्रशासन आहे, हे काही लपूनही राहिलेलं नाही आणि शिवसेनेची त्यामुळे कुचंबणा होत असते। जातीच्या राजकारणात सुनील तटकरे तिथं अल्पसंख्याक गाभित समाजाचे ते प्रतिनिधी आहेत, पण त्या जातीची तितकी मतं नाही। स्थानिक निवडणुकीमध्ये असं असून सुद्धा समीकरणं करायची तटकरेंची हातोटी कायम आहे। गोगावलेंच्या सह रायगडामध्ये शिवसेनेला सापत्न वागणूक सातत्यानं मिळत आलेली आहे, पण खरी अडचण आहे ती वेगळीच। गोगावले यांच्या स्वभावामुळे शिंदेंकडून त्यांच्याशी हातचं राखून वागलं जातं असा एक अनुभव दिसून येतोय।